याला तुम्हाला बंगले गाडी हे द्यायचं आहे ही परंपरा की याला तुम्हाला चांगलं आरोग्य द्यायचं आहे पुढच्या भविष्यात? आरोग्य आरोग्य पैसा काय पाहिजे तुला? मोठ्या गाड्या घे, बंगले घे आणि आजारी पडून जर घरात पडला त्या गाड्या बंगल्यांचं काय करणार आहे? काय करायचं? काय पहिलं काय तुझं काय मत आहे? मग आरोग्य चांगलं असलं. तू काय शिकला BSc ॲग्रीमध्ये? आरोग्य शिकला की रोग शिकला? इमानदारी हसू नको घाला आपल्याला. BSc ॲग्री म्हणून तेच ना रोग राहील. आरोग्य तर आता ते आपलं स्वतः. मला सांग, आपण चांगलं आयुष्य जगण्यासाठी आरोग्याचा अभ्यास केला पाहिजे का रोगाचा? बरोबर आहे की नाही? मला एक शेतकरी म्हणे सर आपला रोगाचा पण अभ्यास पाहिजे. म्हणलं मग तू गाडी घ्यायच्या अगोदर ॲक्सिडेंट कसा करायचा याचा अभ्यास कर. तुम्ही असं का सर? म्हणलं मग रोगाचा अभ्यास तोच आहे ना, निरोगी राहायचा अभ्यास कर ना. रोगाचा कुठून अभ्यास करतो? आता इथं तुम्ही आले रोगच नाही, काय अभ्यास करणार तुम्ही? तेच ना तेच. ही झाल्यावर काय अभ्यास करणार? त्याच्यामुळे BSc ॲग्रीवाले आमचे प्लॉटमध्ये आले का ते असे गणगण करत राहते. काहीच नाही, काहीच नाही. अरे एवढे तंबाटे फुलं हे दिसत नाही तुला? काहीच नाही म्हणतो. याचसाठी केला होता अट्टहास, तो रोग आणि किडी पावा आणि औषध आम्हाला फवारायला द्यावी. आलं लक्षामध्ये? त्यामुळे तुम्ही जे कराल जे पेराल तेच उगवल. तुम्ही रोग पेरले, तुम्ही किडी पेरले, तुम्ही तण पेरलं, तुम्ही औषधं पेरले केमिकलचे, तुम्ही सुद्धा आयुष्याचा शेवट तुमचा तसाच होणार. खरं आहे. खरं आहे का खोटं आहे? केमिकलवर तुम्ही किती बी प्रगती करा, आनंद नाही. आनंद नाही. नाही. तुम्ही वैदिकवर शेतकऱ्याला सांगा, तो शेजारच्या लगेच सांगतो हे वापरा हे चांगलं आहे. आणि केमिकल वाल्याला सांगा, तो बाटल्या बदलून सांगतो. तो औषधमध्ये वेगळं भरतो आणि बाहेर बाटली वेगळी दाखवतो. बरोबर. खरं आहे खोटे? आपलं सिक्रेट दुसऱ्याला सांगत नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर. म्हणजे बाग जर नाही जमत तर उपटून टाक. गाईला वासरू नाही होत आणि दूध नाही देत तर मग विकून टाक खाटकाला. बरोबर आहे की नाही? उद्या माणसंही विकतील. हॅलो, खरं आहे ना. हां, आई बापा काही कामाचे नाही राहिले टाका आश्रमामध्ये, नाही का चालू आता? मग ही विचार तिथून झाला ना सगळा. बरोबर आहे की नाही? तिकडे खाली ग्राहकाचं काही पण होऊ दे खाणाऱ्याचं, मी मात्र मला पैसे झाले पाहिजे. ही वृत्ती काय? विकून टाकायची वृत्ती ना. आज आमची माती आम्ही काय करून टाकली? नासून टाकली की नाही? त्या पैशापायी. मला म्हणायचं नाही पैसे तर झालेच पाहिजे. आता तुमचे पैसे होणार नाही का? मग होतील ना. आता किती तांबट निघतील याला? आधार कॅरेट तर केव्हा पण हसत खेळत 1000 खेळ असे निघतील.